बीडमध्ये घरातून उचलून नेत विवाहितेवर अत्याचारानंतर पीडितेला गावच्या चावडीत ठेवलं बांधून. नराधम वैभव पटेकरला पोलीस कोठडी. बीडच्या परळीमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार. अल्पवयीन मुलीचे हातपाय बांधून 2 नराधमांचं कुकर्म. परळी ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. जळगावात पोलीस ठाण्यामध्ये 2 गटात हाणामारी. कैलास सोनवणे आणि राहुल ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद. एलपीजीला पर्याय सापडला. राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळेने शोधला नवा वायू. परकीय नैसर्गिक वायूवरील भारताचं अवलंबित्व कमी होणार. गॅस तुटवड्याबद्दल काँग्रेस लोकांमध्ये भीती निर्माण करतंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आरोप. सरकारकडून गॅस वितरणाबाबत नियमावली जाहीर. शाळा, अंगणवाडी, खानावळींना 100% गॅस पुरवठा, तर उपाहारगृहांना 70% आणि औषध उद्योगांना 50% पुरवठा करण्याचे आदेश. संयुक्त अरब अमिरातीच्या फुजायरा इथल्या तेल साठ्यांवर इराणचे ड्रोन हल्ले. फुजायरामधील तेल साठे जगातील सर्वात मोठ्या तेल साठ्यांपैकी एक. युद्धामध्ये लेबनॉनमधील अनेक मुलांचा मृत्यू. 100 पेक्षा जास्त लेबनीज मुलांनी गमावले प्राण. होर्मुझमधून 2 भारतीय जहाजांना परवानगी. शिवालिक गॅसवाहू जहाज होर्मुझमधून रवाना. गॅस टंचाईमध्ये भारताला मोठा दिलासा. मिठी नदीच्या नाल्यातला गॅस राष्ट्रीय संपत्ती घोषित करा. संजय राऊत यांची भाजपवर उपरोधिक टीका. तर तुमची सकाळची गटारगंगा राष्ट्रीय आपत्ती घोषित करा. नवनाथ बन यांचा संजय राऊतांना प्रत्युत्तर. नागपूरमध्ये घरगुती गॅस सिलेंडरच्या काळ्या बाजाराचा पर्दाफाश. धडक कारवाईमध्ये 110 सिलेंडर जप्त, 5 गुन्हे दाखल. गोव्याच्या पर्यटनाला युद्धाचा फटका. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती. गोव्याच्या पर्यटनाला युद्धाचा फटका. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती. इंडिगोचा विमान प्रवास महागला. इंडिगोच्या तिकिटांवर सरसकट इंधन अधिभार. राजकारणामध्ये पुष्पा स्टाईलची गरज नाही. आम्ही जन्मापासूनच झुकत नाही. उद्योगमंत्री उदय सामंत यांची सांगलीमध्ये फटकेबाजी. मुंबईच्या मालाड रेल्वे स्टेशनवर नमाज पठण. रेल्वे स्थानकावर नमाज पठणाला परवानगी का? भाजप नेते किरीट सोमय्या यांचा सवाल. मुंबई मनपाच्या ठेवींमध्ये 13,000 कोटींची घट. विविध प्रकल्पांमुळे परिणाम झाल्याची सरकारची कबुली. अमरावती विभागीय आयुक्तांकडून लोणार सरोवराची पाहणी. जय महाराष्ट्राच्या बातमीची घेतली दखल. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पश्चिम बंगाल दौरा. मोदींकडून 18,680 कोटी रुपयांच्या प्रकल्पाचं उद्घाटन. कोलकातामध्ये भाजप तृणमूल काँग्रेस कार्यकर्ते भिडले. पंतप्रधान मोदींच्या रॅलीपूर्वीच वादाची ठिणगी. दगडफेकीत अनेक जण जखमी. करवीर तालुक्यामध्ये जोरदार पाऊस. सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाच्या धारा. साताऱ्यातील जावळी तालुक्यात सुद्धा गारांचा पाऊस.